तर दुसरीकडे मवियातून एकच व्यक्ती ही राज्यसभेवर जाणार होती. कुणाचं नाव समोर आलेलं आहे ती सुद्धा बातमी पाहूयात. तर महाविकास आघाडीकडे एक उमेदवार राज्यसभेवर पाठवणे एवढं संख्याबळ आहे. तो उमेदवार म्हणजे आता शरद पवार हे स्वतः आहेत. मवियाचं एकमत त्यावर झालेलं आहे. गेले अनेक दिवस याबाबत सस्पेन्स होता. अखेर शरद पवारांच्या नावावर सर्वांचं एकमत झालंय. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक, अनेकदा लोकसभा आणि राज्यसभा खासदार राहिलेले आहेत. इतका प्रदीर्घ अनुभव शरद पवारांचा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये त्यांच्या नावाला विरोध होणं शक्यच नव्हतं. आता काही दिवस ठाकरे गट आणि काँग्रेसनं आढेवेढे घेतले खरे, मात्र पवार स्वतः इच्छुक असल्यानं उमेदवारी त्यांनाच मिळणार हे राजकीय वर्तुळामध्ये सर्वांनाच माहिती होतं. त्यामुळे शरद पवार यांच्या नावाची अधिकृत आता घोषणा करण्यात आली आहे.